आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्याचं स्टेटस काय, न्यायालयात काय किंवा पुढे काय? ही बाब न्यायालयीन प्रकरण म्हणून अजून अडकलेली आहे. आता ही आमच्याकडे माहिती हीच आहे की निवडणुकीनंतर त्याच्यावरती परत काहीतरी हालचाल होईल आणि लवकर तोडगा निघेल. पण तो प्रश्न फक्त एका ढवळे कुटुंबियांचा नाही, इतरही बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल की काही कुटुंबांना आता नोटीसी आलेल्या आहेत. त्याच्यावरती काय होणार आहे काय होणार नाही ते उद्याच कळेल. पण ज्या कालखंडात हे झालं, ज्यांच्यामुळं हे झालं, त्या बाबतीत उद्धवजींची भूमिका काय हे जरा स्पष्टपणे पुढे आलं तर आता विद्यमान सरकारला काय करायचंय काय नाही करायचं ते आता बोलण्यात अर्थ नाही, परंतु निवडणुकीनंतर आग्रहाने आम्ही हा विषय घेणार आहोत. रेल्वेची घोषणा 2014ला झाली होती. 2014 ते 2019 पर्यंत तुमच्या सरकारने काही केलं नाही. तुमच्यामध्ये जे कोणा सरकार होतं 2014 ते 2019 पर्यंत. आता जे सरकार आहे ते याच्यावरती काय भूमिका घेईल आपण निवडणुकीनंतर बघालच. पण मतदार म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा जरा बारकाईने विचार केला पाहिजे की त्या त्या वेळेला कोण कोण काय बोललं होतं आणि त्याचे आपल्याला परिणाम काय मिळाले. आणि म्हणून उद्धवजींना मला हा प्रश्न विचारायचा की त्यांच्याकडे ज्यावेळी सर्व शक्ती होती ते मुख्यमंत्रीपदी होते, त्यांनी अनेकदा इथं आल्यानंतर या भूमीमध्ये आम्ही असा कायापालट करू तसा कायापालट करू अशी आश्वासनं दिलेली आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांनी वारंवार दिलेली आहेत. त्याच्यावरती त्यांनी उद्या भाष्य करावं. त्याच सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होते, त्यांचंही अपयश नाही असं वाटत नाही का? आपलं अगदी योग्य मत आहे. अजितदादा त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, परंतु त्याचबरोबर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, राज्याचे उपमुख्यमंत्री शेवटी उपमुख्यमंत्री असतात. प्रशासनाचे आणि सरकारचे नेते हे मुख्यमंत्री असतात. जी गोष्ट मुख्यमंत्री साहेब करू शकतात ती उपमुख्यमंत्री साहेब करू शकत नाही. आजही सरकार बघा, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, मात्र मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाशिवाय त्यांच्या सहीशिवाय निर्णय होत नाहीत. ठीक आहे, आता ह्या सरकारमध्ये हे 2 उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांची सांगड इतकी चांगली बसली आहे की ते गतीनं कामं करतात. प्रश्न असा आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे सगळी ताकद होती. ते आताही या महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, ते आता प्रखरपणे पुढे येऊन प्रचार करतायत, नेतृत्व करतायत. त्यांनी याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे की त्यांच्याकडे ज्यावेळी सगळी सत्ता होती त्यावेळी त्यांनी का नाही केलं. प्रश्न आहे, आता आपण जे काय प्रश्न उपस्थित केले मान्य उद्योजक त्यांच्याकडे की याचं उत्तर आपण द्यावं, बरोबर ना? तर या जिल्ह्याचे जावई तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, बरोबर ना? तर सासरवाडी त्यांचं काय योगदान आहे तेवढं सांगा ह्या प्रश्नाला अनुसर. सासरवाडीमध्ये योगदान व्हावं म्हणून तर आता आम्ही हा प्रयोग करतोय. इथल्या लेकींनी तिच्या पायगुणानं जे बारामतीत विकास घडवला तो विकास इथेही आला पाहिजे ही आता आमची भूमिका आहे. आता ते प्रकरण न्यायालयीन आहे, त्या प्रकरणाचा राजकीय मुद्दा म्हणून उपस्थित करणं योग्य असं वाटतंय का आपल्याला? याचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करत नाही. मी प्रश्न विचारलाय. माझं म्हणणं आहे ते उद्या येऊन इथे ते इंटेन्शन तर तेच आहेत ना. इंटेन्शन नाही. माझं म्हणणं काय आहे जी की उद्या येऊन ते इथं मार्गदर्शन करणार आहेत, विचार मांडणार आहेत. न्यायालयीन बाब आहे, परंतु त्यांनी याच्यावरती काय केलं होतं काय नाही एवढंच त्यांनी त्याला स्पर्श करावा. निवडणूक आली की सासरवाडी आठवते. सासरवाडीसाठी आजपर्यंत काय केलं का उद्योग आणला सासरवाडीसाठी काय किती काय केलं का योगदान आता दिलं? हा प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने विचारण्यापेक्षा तुम्ही कौल तुमच्या जावयाला द्या आणि निश्चितच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. गेली 40 वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे या जिल्ह्याचे मंत्री होते. त्यानंतर 5 वर्ष राणा जगजितसिंह पाटील मंत्री होते. 45 वर्षात काय विकास केला याचं उत्तर द्या. त्याला जोडून असं आहे की बाप्पा सुद्धा गेले 4थी टर्म या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, ते सुद्धा सत्तेत आहेत. सगळं बरोबर आहे. सांगा. नाही, आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चर्चा ही घडवून आणताय ती चांगली गोष्ट आहे. तुमच्या सगळ्या वाचकांना तुम्ही हा विषय मांडा. परंतु विषय आता असा आहे की आजच्या निवडणुकीमध्ये जे दावेदार आहेत त्यांना आपण काय विचारणार आहोत की नाही. आता गेल्या 45 वर्षाचा जर आपण पाडा वाचला तर मग गेल्या 45 वर्ष राज्याचं नेतृत्व कोण करत होते? त्यांची जबाबदारी नव्हती का? त्यांचे जवळचे सहकारी नव्हते का? ते करू शकत नव्हते का? अशा ह्या चर्चेला काही अर्थच नाही. 45 वर्ष सत्तेत तेच होते, विरोधातच होते. जे 2 टर्म जे खासदार होते, एक टर्म खासदार आणि एक टर्म आमदार होते ओमराजे.
त्या दोन्ही टायमाला ते विरोधातच होते. सत्ता विरोधात दुसऱ्या पार्टी सत्ता होती. असं असताना 45 वर्षात तुम्हाला कोणी अडवलं होतं का हे आणि करायला? मला तुम्हाला एकच सांगायचं की आता आमची खात्री आहे की सत्ता जी आहे ती मोदी साहेबांचीच येणार आहे. तेव्हा तुम्ही मोदी साहेबांच्या विचारांचा खासदार इथून दिला तर तुमची जी अनुत्तरित प्रश्न आहेत जी तुम्ही आज मांडताय याची उत्तर आपल्याला मिळतील. बरं, तुम्ही आता एक शेतकरी आत्महत्येबद्दलची एक आकडेवारी सांगितली काहीतरी हम्म. 70 काहीतरी. 72 माझ्याकडे जी आकडेवारी आहे. हा, कुठली आकडेवारी आहे ही? 72 ची सांगितली तुम्ही, ही कोणती आकडेवारी आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कदाचित की या शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घेण्यात आलं. कुठल्या संस्थेने घेतलं ते तुम्हाला माहिती आहे. घेत असताना ते पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही, ते संस्थेच्या नावावर जमा झाले आणि नंतर त्याची परतफेड व्यवस्थित झाली नाही, म्हणून आज त्याच शेतकऱ्यांना नोटीसी बजावण्यात येत आहे. हे प्रकरण माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती आहे. बरं, ठीक आहे, तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे या प्रश्नावरून दिसतं. एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. युपीएचं सरकार होतं 2004 ते 2014. त्यामध्ये पवार साहेब कृषी मंत्री होते, अजितदादा सुद्धा त्या सरकारमध्ये होते राज्यामधल्या. त्यावेळेला देशभरात 17,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मोदी सरकारच्या 10 वर्षामध्ये 26,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर तुम्ही जसं आता उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताय तसं नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारणार का या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोला म्हणून? आता जर त्यांना तिसरी टर्म मिळाली आणि त्या टर्म मध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो सत्तेमध्ये तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती काय उपाययोजना करायची, काय सोडवणूक करायची, कशी हे प्रश्न मिटवायचे त्याकरता प्रयत्न करणार. सर, आपल्याला खात्री आहे की मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असंच आहे ना? हो. एवढे प्रश्न उपस्थित करायची आवश्यकता आहे असं वाटतंय का आपल्याला?